नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नव्या व्हिडिओमध्ये। आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर व्हाव्यात, आपल्या ज्या काही इच्छा बाळगू त्या आपण पूर्ण व्हाव्यात, आपल्या नोकरी धंद्यामध्ये व्यवसायामध्ये आपल्याला हव्या तशा गोष्टी घडाव्यात, यात काही अडचणी असतील तर त्या सुटाव्यात, कर्ज असेल तर ते तात्काळ फिटावे अथवा माफ व्हावे, अशा एक ना अनेक गोष्टी आपल्या मनामध्ये असतात। हेच जाणून घेऊया असा कोणता शब्द आहे की ज्यामुळे स्वामी समर्थ महाराज आपल्या इच्छा तात्काळ पूर्ण करतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपली कामे मार्गी लागतात, धनदौलतीची बरसात होते, अनेक अडचणी बघता बघता दूर होतात। असा हा कोणताही मोठा किंवा भाषेतील अवघड असा शब्द नाही। आपण इतर सर्व शब्द बोलतो, मात्र महाराजांपुढे हाच शब्द तेही बोलायचं विसरून जातो किंवा काही जणांना माहितीसुद्धा नसतं। हा शब्द आहे श्री स्वामी समर्थ। वाटेल की असं कोणी महाराज किंवा देवांना धन्यवाद देता का, असं वाटणेही तुमचं साहजिकच आहे। काय आहे या शब्दाचे महत्त्व, या धन्यवाद शब्दाचे काय महत्त्व आहे आणि तो कधी म्हणावा, तो म्हणण्याची विशिष्ट वेळ कोणती आणि म्हणताना काय करावे, त्यावेळेची स्थिती कशी असावी हे जाणून घेऊया। आपण स्वामी समर्थांची प्रार्थना करतो, मनोभावे श्रद्धेने सेवा करतो। या पश्चात आपले आयुष्य सुखी होण्यासाठीच, तसेच येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी, मुलाबाळांना सुखी ठेवण्यासाठी आणि घरातील ज्येष्ठांची तब्येत ठीक राहावी, आपण देवांना नवसही बोलत असतो। याच वेळी दानधर्माबद्दलही बोलून येतो। दानधर्म करणे केव्हाही मानवजातीला चांगलेच आहे। दानधर्म करणाऱ्या माणसाला सर्व कामात यश लाभत असते, ही गोष्ट खरी आहे। तसेच बोलून आपण आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर दानधर्मही करतो, मात्र आपण देवाला किंवा स्वामी समर्थांना धन्यवाद हा शब्द म्हणायचं विसरतो। हा शब्द केव्हा म्हणावा? हा शब्द आपल्याला आपल्या कार्याची पूर्ती झाल्यानंतर, तसेच आपली कामे पूर्ण मार्गी लागल्यानंतर स्वामी महाराजांसमोर पूर्ण कृतज्ञ भावनेने मनपूर्वक धन्यवाद असा शब्द बोलावा। मात्र ज्या गोष्टी तुम्ही मागून त्या कामासाठी प्रयत्न करत आहात, आयुष्य सुखी होण्यासाठी झटत आहात, ती सर्व कार्य करताना पूर्ण मन लावून आणि सर्व कार्य पूर्ण होणारच या आत्मविश्वासाने करावीत आणि हे कार्य पूर्ण होताच महाराजांपुढे धन्यवाद हा शब्द बोलावा। समजा आता आपण एक उदाहरण बघूया। समजा तर तुम्ही दिवसाला 50 रुपयाची कमाई करत आहात, तर आज या तुमच्या कमाईने तुम्हाला 50 रुपये मिळत आहेत, याबद्दल तुम्हाला कृतज्ञ असले पाहिजे आणि याबद्दल जेव्हा तुम्ही हे कार्य करून तुमच्या हातात हे तुमचे 50 रुपये मिळतात, त्यावेळी कृतज्ञ भावनेने ठेवून आपण धन्यवाद म्हटलं पाहिजे आणि मनात त्या अर्थाने भाव असले पाहिजे। असे केल्याने महाराज हे आपण समाधानी आहोत म्हणून आपले आजचे 50 रुपये उद्या 100 तर लवकरच 200 बघता बघता 1000 रुपयापर्यंत पोचवेल, हे तुम्हाला कळणारही नाही। या उलट तुम्ही माझ्या आजच्या कामाचे फक्त 50 रुपयेच मिळाले म्हणून नाराज झालात, तर उद्या हेच 50 रुपये कमवण्यासाठी तुम्हाला आजपेक्षा उद्या आणखीन अडचणींना तोंड द्यावे लागेल। तेव्हा हा शब्द तसेच ही भावना, कृतज्ञतेची भावना आपल्या मनामध्ये नेहमी असली पाहिजे। सेवेची अशी भावना सातत्याने बाळगल्यास, तसेच कृतज्ञतेसह भाव देवासमोर धन्यवाद हा शब्द आपल्या कार्यपूर्तीनंतर बोलत राहिल्यास नक्कीच आपली सर्व कामे मार्गी लागतील, आपल्या धंद्यामध्ये तेजी येईल, घरात धनदौलत भरून येईल, मुलेबाळे सुखी होतील, वृद्धांची तब्येत चांगली राहू लागेल आणि आशीर्वाद मिळत राहतील। असा हा धन्यवाद शब्दाचा महत्त्व आहे आणि अशी अनेक उदाहरणे देता येतील की आपले काही ठिकाणी पैसे येणे असतील, काहींना वैद्यकीय अडचणी असतील, तर काहींना नोकरीमध्ये बढती किंवा अडचणींना तोंड द्यावे लागत असेल, तसेच पगारवाढीचा विषय असेल, अशा अनेक कारणांवर हा उपाय आपण नक्कीच करून बघायला काहीच हरकत नाही। पण पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने हा शब्द आपल्याला म्हणायचा आहे। ह्यामध्ये कुठलीही अंधश्रद्धा पसरवण्याचा, त्यास वाव देण्याचा किंवा वाढीव देण्याचा आमचा उद्देश नाही आहे। तसेच कोणीही गैरसमज करून घेऊ नये।
धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.